महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं कोल्हापूर शहरातील शासकीय विश्रामगृहाची शाहूकालीन इमारत आणि त्यालगतचा परिसर एका बांधकाम व्यावसायिक फर्मला भाडेतत्वावर दिलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं राजर्षी शाहू जयंतीदिनी त्या ठिकाणी जाऊन प्रतिमा पूजन करणार असल्याचं जाहीर केलं होतं। या संदर्भात संबंधित बांधकाम व्यावसायिक फर्मनं जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तक्रार अर्ज केला होता। याच अनुषंगानं आज न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालयानं शिवसैनिकांना विश्रामगृहाच्या जागेत जाऊन प्रतिमा पूजन करायला परवानगी दिली असल्याचं उपनेते संजय पवार यांनी सांगितलं। गावानाका येथील रेस्ट हाऊस जे शाहूकालीन रेस्ट हाऊस आहे, तिथे हेरिटेज 2 मध्ये हेरिटेज 2 ग्रेडची एक तिथं आपल्याला बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगमध्ये राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न विश्वेश्वरय्या ह्या दोघांचं त्या वास्तूमध्ये वास्तव्य होतं आणि तिथं आम्ही उद्या जाऊन शाहू जयंती असल्याकारणानं फोटोपूजन करणं असं आम्ही जाहीर केलं होतं। परंतु तिथल्या विकासकाने तिथं सूडबुद्धीने आमच्यावर न्यायालयात त्यांनी दावा दाखल केला होता की मनाई मिळावं म्हणून। मी न्यायालयाचा आभार मानीन। आमचे वकील RL चव्हाण साहेबांनी तिथं आमची बाजू मांडली आणि ती हेरिटेज 2 ग्रेड असली बिल्डिंग असल्याकारणानं तिथं आम्हाला मान्य न्यायालयाने एक आदेश दिलेला आहे की तिथं मनाई हुकूम त्यांचा फेटाळून लावलेला आहे आणि हेरिटेज बिल्डिंग असल्याकारणानं तिथं कुणीही जाऊन तिथं पूजा अर्चा करू शकतं। आम्ही न्यायालयात सुद्धा धन्यवाद देईन, परंतु इथे जी हुकूमशाही दंडुकशाही ज्या पद्धतीने चाललेले हाम करोसो कायदा पैशा जोरावर तो चालणार नाही कोल्हापूरमध्ये। आमची एवढीच अपेक्षा आहे की ती बिल्डिंगमध्ये जर शाहूराजांचं वास्तव्य होतं, तिथं विश्वेश्वरय्या इथं येऊन गेले असतील, ते थांबले असतील, तर आमची एवढीच विनंती, तिथं आम्ही तोडफोड कुठली करणार नाही आहे, कायदा हातात कुठला घेणार नाही, परंतु पूजन हे करण्यासाठी आम्हाला त्यांनी संधी दिलेली आहे। न्यायालयाने सांगितलं आम्ही करणार आहोत। उद्या 11:30 कावनागार एकत्र आम्ही एकत्र येतोय आणि शिवसैनिक मोठ्या संख्येत जाऊन छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि विश्वेश्वरय्यांचं फोटोपूजन आम्ही करणार आहोत। आम्ही कायदा बिघडणार नाही ह्याची दक्षता आम्ही घेऊ आम्ही। परंतु जे काय चाललेलं आता न्यायालयाने सांगून सुद्धा इथले डोके PI साहेब आहेत, त्यांनी त्या संबंधिताला फोन केला असं मला समजतंय। तो म्हणतोय आम्ही गेट उघडणार नाही। न्यायालयापेक्षा ही लोक मोठी झाली, कायद्यापेक्षा ही लोक मोठी झाली, राजर्षी शाहू महाराज विश्वेश्वरय्यापेक्षा ही लोक मोठी झाली। नाही चालणार या कोल्हापूरमध्ये। जर ओसवाल नामक माणूस आम्हाला शाहू जयंती साजरी करून देणार नसेल तर हे पाप आहे, हे चालणार नाही। उद्या आम्ही आमच्या पद्धतीने शाहू राजांची आम्ही तिथं पूजन करणार आहोत, ह्या मतावर आम्ही ठाम आहोत।